संस्थानाचा चोख बंदोबस्त, दर्शन व्यवस्थेवर विशेष लक्ष. साई संस्थानच्या वतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शन रांगा, प्रवेशद्वार, दानपेट्या, प्रसादालय व निवासस्थाने येथे विशेष लक्ष ठेवण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24 तास नजर ठेवली जात आहे. 2. शिर्डी शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे सज्ज. शिर्डी शहराची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस पथके तैनात असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, एकेरी वाहतूक व्यवस्था व पार्किंग नियोजन राबवण्यात येत आहे. अनुचित प्रकार, फसवणूक किंवा चोऱ्या रोखण्यासाठी सतत गस्त घालण्यात येत आहे. 3. डीवायएसपी अमोल भारकी यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात. उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा शिर्डीत तैनात करण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथके तसेच क्विक रिस्पॉन्स टीम्स सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवत तत्काळ कारवाईसाठी यंत्रणा सज्ज आहे. 4. गर्दीचा फायदा न घेण्याचे आवाहन, भाविक व व्यावसायिकांना सूचना. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिक, भाविक व व्यावसायिकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. अवाजवी दर आकारू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद बाबी तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी संयम बाळगून दर्शन घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे. नाताळ व नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भक्ती, उत्साह आणि सुरक्षिततेचा संगम पाहायला मिळत असून संस्थान व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे भाविक निर्धास्तपणे साई दर्शन घेत आहेत. नूतन वर्षाच्या प्रारंभाच्या समयी आपल्याकडे सध्या शिर्डीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून तसेच ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपल्याला बाहेरूनही HSP कडूनही बंदोबस्त मिळालेला असा एकूण 220 पोलीस अंमलदार आहेत, 25 अधिकारी आहेत, एक DYSP, एक ॲडिशनल SP आणि जवळजवळ 250 होमगार्ड्स असा इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बंदोबस्त आलेला आहे. एकूण मनुष्यबळ जे आहे ते 450 पेक्षा जास्त मनुष्यबळ नवीन वर्षाच्या ह्या आपल्या उत्सवाच्या प्रसंगी लावण्यात आलेला आहे. यामध्ये यावर्षी आपण असं केलेलं आहे की जो मंदिरच्या समोरचा परिसर आहे तो जो आहे तो लक्ष्मीनगरपासून पिंपळवाडी चौकापर्यंत हा पॅच डायव्हर्ट केलेला आहे त्याला बायपासने, आणि समोरचा जो परिसर आहे तो थोडक्यात नो व्हेकल झोन अशा प्रकारे, म्हणजे तिथे जास्त कोणतेही 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स कोणत्याही व्हेकल्स आपण अलाउड केले नाही, कारण ते भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आपण केलेलं आहे. त्यामध्ये कारण लाईन जास्त वाढल्यानंतर ती लाईन आपल्या हायवेवर पण येते, त्या अनुषंगाने कोणत्याही मोटरसायकलचा 4 व्हीलरचा धक्का एखाद्या भाविक भक्तास लागून अपघात होऊन कोणताही अघटित प्रकार घडू नये या अनुषंगाने आपण ते डायव्हर्जन केलेलं आहे. मंदिरच्या समोरचा परिसर रिकामा ठेवला आहे आणि तो रोड डायव्हर्ट केलेला आहे लक्ष्मीनगर चौकातनं पिंपळवाडी चौकाकडे जाणारा द्वारका सर्कल येतो. त्यानंतर सध्या परिस्थितीत गर्दीच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग असू द्या किंवा चोऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं, त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक सरांचं एक पथक आहे, LCBचं एक पथक आहे आणि DYSP ऑफिस आणि पोलीस स्टेशन असं ह्यांचं एक मिळून पथक आहे. हे पथक सिव्हिल ड्रेसमध्ये आहे, काही पथक युनिफॉर्ममध्ये सुद्धा आहे. ते संशयित इसमांना चेक करत आहेत, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करून कारवाई करत आहेत पुढची. यापूर्वी आपण महाशिवपुराण कथेच्या दरम्यान सुद्धा जवळजवळ 4 गुन्हे दाखल केले होते की जे असे दरोड्याच्या तयारीत असलेले जे लोक होते चोऱ्या करण्यासाठी आलेले, त्या अनुषंगानेच ह्यावेळेस पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाणार आहे. आणि दक्षिण बाजूची जी आहेत त्या ठिकाणी सुद्धा व्हेकल्स अलाउड करणार नाही आपण, जेणेकरून गर्दी जी आहे ती आपल्याला, आणि टप्प्याटप्प्याने ती जी गर्दी आहे ती दर्शनासाठी सुद्धा गर्दी ही टप्प्याटप्प्याने सोडली जाईल, काही काळासाठी थांबवली जाईल, पुढच्यांची गर्दी रिकामी झाल्यानंतरच मागचे लोक सोडले जातील. अशा प्रकारे आपण तिथे नियोजन करणार आहे. बंदोबस्ताचे आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त उपलब्ध असणार आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने आपलं BDDSचं जे पथक आहे नगरचं तसेच शिर्डी आपल्या मंदिरसाठीचं आणि QRT हे 3 जे आहेत आपल्याकडं, डॉग युनिट, BDDS पथक, QRT आणि नगरचं सुद्धा BDDS हे सर्व कंटिन्युअसली चेक करत आहेत. मंदिर परिसर तसेच आपण आता सांगितलं त्या प्रकारे जसं 16 गुंठ्याचा भाग असेल, द्वारकामाईची जी दक्षिण बाजू आहे त्या ठिकाणी गर्दीचा परिसर असेल, हे वारंवार नियमितपणे दर 2 तासाला 3 तासाला हे चेक केलं जाईल. आणि 31 आणि 1 जानेवारी या दरम्यान तर ते कंटिन्युअसली वारंवार चेक केलं जाईल. 24 आवर्स हे टीम कार्यरत असतील.
कोणतीही टीम रेस्टवर असणार नाही, कंटिन्यू ते कार्यरत असतील. दारू पिऊन गाडी चालवणे या अनुषंगाने एक वेगळं पथक तयार केलेलं आहे. हायवेवर असू द्या किंवा कोणत्याही रोडवर असू द्या, दारू पिऊन वाहन चालवणे. तसेच आपण सांगितलं त्याप्रमाणे 5 वाजेपर्यंत हॉटेल्सला अलाउड केलेलं आहे, पहाटे 5 वाजेपर्यंत 31 डिसेंबरसाठी. परंतु 5च्या नंतर कोणतं हॉटेल चालू राहील आणि कुठलाही तिथं बेकायदेशीर प्रकार आढळून आला त्यांच्यावरही 100% कारवाई केली.